नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ई पीक पाहणी ही 1 ऑगस्ट 2025 पासून चालू झालेली आहे। DCS पद्धतीने ही ई पीक पाहणी चालू आहे आणि याच्यासाठी एक अद्ययावत असं प्ले स्टोअरवरती ॲप बनवलेलं आहे। तर बघा 4.0.0 हे अद्ययावत व्हर्जनचं ॲप आता नवीन आलेलं आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आपण आवाहन केलं होतं की 1 ऑगस्ट 2025 पासून सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। आता ई पीक पाहणी का करून घ्यायची आहे? कारण शासनाने सुद्धा तशा प्रकारचं एक ई पीक पाहणी करणं बंधनकारक केलेलं आहे। आता ते का केलेलं आहे तर बघा, थोडक्यात पहा, जर तुम्ही पीक विमा भरत असाल तर पीक विमा भरला असेल, परंतु जर ई पीक पाहणी केले नसेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही। तुम्हाला क्लेम जरी केला तरी त्या क्लेममध्ये तुम्हाला जर ई पीक पाहणी तुमच्या 7/12 उतार्यावरती नसेल तर तुम्हाला कोणताही पीक विमा भेटणार नाही। तसेच ई पीक पाहणी नसेल तर तुमच्या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते। म्हणजे 7/12 शेती संबंधी जे काही 7/12 संबंधी जे काही तुमचं काम असेल, कर्ज प्रकरण असेल, तर तुम्हाला ई पीक पाहणीशिवाय करता येणार नाही। हे झालं बाकीचं। परंतु सध्या बघा, जरी शासनाने ई पीक पाहणी करायला सांगितलं असलं तरी सुद्धा ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे। आता हा सामना काय करावा लागत आहे तर पहा, शेतकरी ज्यावेळेस संबंधित प्लॉटची ई पीक पाहणी करत असताना शेतामध्ये जात असतो, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ॲप व्यवस्थित चालत नाही। परंतु ज्यावेळेस ॲप चालत नाही, अशा प्रकारचं नवीन वर्जन असताना सुद्धा ॲप चालत नाही, अशा प्रकारची अफवा किंवा अफवा म्हणता येणार नाही, परंतु जर ते ॲप व्यवस्थित चालत नसेल तर शेतकरी असंच म्हणणार आहे की ॲपला काहीतरी प्रॉब्लेम आहे। परंतु बघा, यासंबंधी शासनाने, कृषी विभागाने एक पत्र देखील जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या भरपूर लोड असल्यामुळे ॲपवर थोडा प्रॉब्लेम येत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आता याला त्यांनी उपाय काय सांगितलाय पहा, ज्यावेळेस तुम्ही चांगल्या रेंजमध्ये असता किंवा चांगल्या नेटवर्कमध्ये असता संध्याकाळची वेळेस, त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही शेतामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुमचा ई पीक पाहणी करायची आहे, म्हणजे तो डाटा भरायचा आहे आणि त्यानंतर चांगल्या नेटवर्कमध्ये आल्यानंतर तो डाटा अपलोड करायचा आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना कुठली अडचण येणार नाही। परंतु बघा, यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ वाया जात आहे। तसेच एखादा शेतकरी परगावी असतो, त्याला त्या ठिकाणाहून इथं आल्यानंतर एकदा आल्यानंतर त्याचं काम होत नाही, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा इतर कामावर परिणाम होत असतो। त्याच्यामुळे शासनाने सुद्धा जर इतका खर्च करून अशा प्रकारे 4.0.0 एक नवीन अद्ययावत ॲप लाखो रुपये खर्च करून जर शेतकऱ्यांसाठी बनवलेला असेल, एवढे शेतकरी साधारण यावर अर्ज भरू शकतात। अशा पद्धतीने जर त्याची व्यवस्था केली किंवा त्याच्यावर काहीतरी पर्यायी मार्ग काढला तर ते शेतकऱ्यांना सोयीचे ठरणार आहे। जर अशा पद्धतीने ॲपला जर सतत प्रॉब्लेम येत राहिला तर ई पीक पाहणी करायची कशी? आणि जर अशा पद्धतीने ई पीक पाहणीला प्रॉब्लेम येत असेल आणि एका बाजूने ई पीक पाहणी बंधनकारक करायची तर याच्यामुळे शेतकऱ्यांचं मरण येणार आहे। जर वेळेमध्ये ई पीक पाहणी केली नाही तर याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं आणि एका बाजूला बंधनकारक करायची, त्याच्यामुळे जर अशा प्रकारचं ॲपला प्रॉब्लेम येत असेल तर शेतकऱ्यांना काहीतरी सोयीचा मार्ग अवलंबणं हे सुद्धा गरजेचं आहे। परंतु बघा, सध्या शासनाने सोयीचा मार्ग हाच सांगितलेला आहे की तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर चांगलं नेटवर्क आल्यानंतर तुम्ही त्याचं अपलोड करा। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याही पद्धतीचा अवलंब केला तर बरं होईल, कारण अशा पद्धतीनं जर आपण केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे ई पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे की जेणेकरून तुम्हाला नंतर अनुदान भेटण्याला किंवा ई पीक पाहणीचं केल्यामुळे जे काही तुम्हाला पीक विमा भरला असेल त्या पीक विम्याचं अनुदान भेटायला मदत होईल। याच्यामध्ये अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। तुर्तास धन्यवाद।